मी काव्या सावंत 5वीची विद्यार्थिनी आज वेळेचे महत्त्व या विषयावर बोलणार आहे. वेळ ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची असते. वेळ गतिशील असते. ती कधीच कुणासाठी थांबत नाही. जी व्यक्ती वेळेचे महत्त्व ओळखते ती जीवनात यशस्वी होते. ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजत नाही त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. वेळ खूप मौल्यवान असते. आपण कितीही पैसा दिला तरी ती परत मिळवता येत नाही. असे म्हणतात की वेळ हा पैसा आहे. बरेच जण म्हणतात की जीवन खूप मोठे आहे, परंतु सत्य हे आहे की जीवन खूप लहान आहे. म्हणूनच वेळ वाया न घालवता कामे करूया. आपली सर्व दैनंदिनी कामे जसे सकाळी उठणे, शाळेची तयारी, झोपण्याची वेळ, जेवण, व्यायाम इत्यादी गोष्टी वेळेवर करायला हव्यात. आपण वेळेचे महत्त्व ओळखून घ्यायला हवे, तरच आपले जीवन अधिक सुखी आणि आनंदी होईल. मी ईश्वरी जाधव 8वीची विद्यार्थिनी आहे. मी पारंपरिक झाड या विषयावर कथा सादर करणार आहे. एक गाव होते जिथे एक प्राचीन वडाचे झाड उभे होते. हे झाड गावाच्या इतिहासाचा भाग होते. या झाडाखाली गावातील सर्व महत्त्वाची सण, सभा आणि पारंपरिक समारंभ आयोजित केले जात होते. काळाच्या ओघात काही नवीन पिढीच्या लोकांनी पारंपरिक सण आणि समारंभाची जागी आधुनिक कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. झाडाचे महत्त्व कमी झाले आणि गावकऱ्यांनी ते आवश्यक नाही असे मानले. एके दिवशी गावातील एक वृद्ध व्यक्ती हरिकाकांनी आपले विचार तरुण लोकांसमोर मांडण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले, आमच्या पूर्वजांनी हे झाड जपले आहे आणि त्यांच्यासारखेच आम्हालाही आपल्या परंपरांसाठी जपणूक करायला हवी. या झाडाने आम्हाला एकत्र बांधले आहे. हे झाड आपल्या संस्कृतीचा मोठा भाग आहे. हरिकाकांच्या विचारांनी प्रभावित होऊन गावातील तरुणांनी झाडाच्या पुनरुज्जीवनाचे कामात हातभार लावला. यांनी झाडाच्या आजूबाजूच्या भागात स्वच्छता केली आणि झाडाची काळजी घेतली. त्याच्यामुळे वडाच्या झाडाचे स्वरूप पुन्हा एकदा उजळून आले आणि गावातील परंपरेचा आदर केला. गावकऱ्यांनी आपल्या सांस्कृतिक विरासतीला महत्त्व दिले आणि पुढील पिढीसाठी त्याचे जतन केले. भारतीय परंपरेचे जतन करणे हे सांस्कृतिक समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मी आयुष राजपूत इयत्ता 10वीचा विद्यार्थी निसर्ग ह्या विषयावर कविता सादर करत आहे. निसर्ग जो आपल्याला देतो जगण्यास धैर्य, अफाट असते त्याचे सौंदर्य, ज्यामध्ये विविध फुले फुलतात आणि आपल्यासाठी आनंदाची दारे खुलतात. त्याचे घटक आहेत समुद्र, डोंगर आणि रान. आपल्याला राहत नाही त्याचे भान. जर आपण बनलो नाही त्यांचे रक्षक तर तो बनेल आपला भक्षक. जो राहू देत नाही कुठलीही कमी, आपण देऊ शकतो त्याच्या स्वच्छतेची हमी. जो असतो सगळ्यात मोठा पालनहार, असा हा निसर्ग राखू हिरवागार.